बंदी असलेल्या नॉयलॉन मांजा विक्रेत्यांवर पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे। अशाच एक नॉयलॉन मांजा विक्रेत्याला लकडगंज पोलिसांनी अटक केली। हसनुल अशरफ मोहम्मद इक्बाल शेख याला अटक करण्यात आली आहे। आरोपींकडून बंदी असलेल्या नॉयलॉन मांजाच्या 40 बॉक्ससह सुमारे 18,24,000 रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे। या वर्षातील आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे। पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार लकडगंज पोलीस ठाण्याचे ASI राजेंद्र काळे हे आपल्या सहकाऱ्यांसह आरोपीच्या शोधासाठी गस्त घालत होते। यावेळी क्वेटा कॉलनी रोडवरील युनियन बँकच्या मागे लकडगंज येथील अमन कार्गो नावाच्या ट्रान्सपोर्ट जवळ आरोपी मोहम्मद हा रस्त्यावर पळून असल्याची गुप्त माहिती मिळाली। हसनुल अशरफ मोहम्मद इक्बाल शेख याने बंदी असलेल्या नॉयलॉन मांजा मोठ्या प्रमाणात मुंबईहून वाहतूक करून ऑनलाईन मागवला होता। पोलिसांनी आरोपींना अटक करून आरोपींकडून नॉयलॉन मांजाचे 40 बॉक्स जप्त केले आहे। बॉक्समध्ये सुमारे 2,340 फेऱ्या भरण्यात आल्या। किंमत सुमारे 18.24 लाख रुपये आहे। वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली आहे। तपास पथकाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र काळे यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की क्वेटा कॉलनी युनियन बँकेच्या पाठीमागं एक ऑनलाईन पद्धतीने मांजा मागवलेला आहे। सदरच्या बातमी त्यांनी वरिष्ठांना अवगत केल्यानंतर सदर ठिकाणी सापळा रचून जवळपास 40 पेटी बंदित मांजा सुमारे 18 लाख किमतीचा मोहम्मद हसनुल अशरफ शेख म्हणून आहे त्याच्याकडून हस्तगत करण्यात आलेला आहे आणि त्याच्याविरुद्ध लकडगंज पोलीस ठाण्याला पर्यावरण ॲक्ट 1986 प्रमाणे कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे। सदरच्या गुन्ह्यामध्ये आरोपी जो आहे त्याचं नाव मोहम्मद हसनुल अशरफ मोहम्मद इक्बाल शेख असं आहे आणि सदर गुन्ह्याचा तपास चालू आहे। अजून आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे। लोकांनी मांजा वापरूच नये, कारण बऱ्याच ठिकाणी अशा अप्रिय घटना घडलेल्या आहेत। सदर मांजामुळे बऱ्याच जणांचे जीव गेलेले आहेत। कृपया लोकांनी प्रतिबंधित मांजा वापरू नये।